मैत्रिणी नमस्कार. आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली याचा फुल एपिसोड. तर चला मग स्टार्ट करूया. जानकीच्या हाताने ऐश्वर्याला गोळी लागते, म्हणजे तसा मायाचा प्लॅन असतो आणि तिच्या प्लॅन प्रमाणे सगळं घडलेलं असतं. ऐश्वर्याला गोळी लागल्याच्या नंतर तशीच ऐश्वर्या मायाकडे पाहते, म्हणजे तिच्या डोळ्यामध्ये असं दिसतं की मला वाटलं सुद्धा नव्हतं तू असं काही करशील म्हणून. जानकी खूप घाबरलेली असते. ती ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या डोळे उघड, उठ उठ ऐश्वर्या उठ. आणि त्यावर माया जानकीला म्हणते, जानकीताई तुम्ही काय केलं हे खून, तुमच्या हाताने खून झाला ऐश्वर्याचा. आणि जानकी घाबरत म्हणते, नाही नाही, हे मी खून नाही केलाय. माया परत जानकीला म्हणते, जानकीताई तुम्ही इथून जा, ऐश्वर्याच्या डेड बॉडीचं काय करायचं ते मी पाहून घेते. माया खोटं नाटक रडण्याचं नाटक करते आणि जानकीला म्हणते, अहो ताई तुम्ही जा, मी पाहून घेते हिचं काय करायचं ते. आणि जानकी म्हणते, नाही नाही, मी ऐश्वर्याला असं सोडून नाही जाऊ शकत. परत जानकी खूप घाबरते आणि ऐश्वर्याजवळ जाते आणि तिला म्हणते, ऐश्वर्या उठ ऐश्वर्या. आणि मायाला म्हणते, तू ॲम्ब्युलन्स बोलव. आणि ही माया मिसलीलपणे हसत असते. जानकी ऐश्वर्याला मांडीवर घेते आणि म्हणते, ऐश्वर्या उठ तू. आणि तेवढ्यामध्ये माया येते आणि माया म्हणते, अहो ताई ऐका तुम्ही, इथून हॉस्पिटल खूप लांब आहे, तोपर्यंत ऐश्वर्याचा जीव जाईल. माया जानकीला ब्लॅकमेल करत म्हणते, अहो जानकीताई आपल्या ओवीचा विचार करा. आणि ती परत खोटं खोटं रडायला लागते आणि जानकी तिथेही घाबरते आणि म्हणते, ओवी. माया जानकीला म्हणते, जानकीताई तुम्ही इथून जा, मी हा सगळा आरोप माझ्यावर घेईल. ऐश्वर्याच्या पोटातून रक्त निघत असतं. ऐश्वर्या खूप तडफडत असते. माया जानकीला ढकलत ढकलत दरवाजापर्यंत नेते. जानकी खूप घाबरलेली असते आणि ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या मी खून नाही केला, ऐश्वर्या मी खून नाही केला. आणि ऐश्वर्या पण जानकीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. जानकी तिथून मी खून नाही केला, मी खून नाही केला असं म्हणत जाते आणि माया हसत हसत ऐश्वर्याजवळ येते. ऐश्वर्याला आता खूप राग आलेला असतो. रक्ताने हात भरलेला ती मायाचं नरडं दाबण्याचा प्रयत्न करते आणि माया तिचा हात ढकलून देते. ऐश्वर्या तुटक्या फुटक्या शब्दामध्ये मायाला म्हणते, तू खोटं बोललीस, तू म्हणली होतीस की ती बंदूक खोटी आहे. आणि त्यावर माया म्हणते, अगं मी तुझ्याशी खोटं बोलले आणि तू माझ्यावर विश्वास ठेवलास. माया पुढे तिला म्हणते, माझ्या नजरेमध्ये तुझी इमेज संपली होती आणि काय आहे ना जानकीच्या नजरेमध्ये मला माझी इमेज कायम करायची होती आणि त्यामध्ये तिलाही अडकवायचं होतं आणि तुलाही संपवायचं होतं. माया म्हणते, याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी. आणि ऐश्वर्या नजर उचलून तिच्याकडे पाहते. माया हसते आणि तिला म्हणते, आता काय, तू तर गेलीस, आता तुझ्या खुनामध्ये ती जानकी सुद्धा आत जाणार. जानकी तिथून बाहेर पडताच बाहेर नितीन पवार आणि एक हवालदार असतो. आणि नितीन पवार जानकीला म्हणतात, जानकीताई तुम्ही इथे एवढ्या रात्री काय करताय, आम्ही चौकशीसाठी तुमच्याकडेच येत होतो. आणि त्यावर जानकी घाबरत तिचे हात पुसत म्हणते, माझ्याकडे. जानकी काहीतरी बोलायला जाते आणि तिला खोकला लागतो. त्यावर नितीन पवार म्हणतात, जानकीताई काय झालं, तुम्ही इतके का घाबरलेले आहात. नितीन पवार मागे पाहतात आणि म्हणतात, काय झालं, तुमच्या मागावर कोणी आहे का. आणि त्यावर जानकी म्हणते, नाही नाही. आणि तो हवालदार म्हणतो, अशी अवस्था माणसाची फक्त दोन वेळाच होते, एक तर खून केला असेल किंवा खून करताना पाहिलेलं असेल. हवालदार पुढे म्हणतो, नेमकं तुमच्या बाबतीत काय झाले, हा रस्ता खूप डेंजर आहे, तुम्ही इकडे यायलाच नाही पाहिजे होतं. अहो ते आधीच घाबरलेले आहेत, जरा शांत बसा तुम्ही, असा नितीन पवार हवालदाराला म्हणतो. हवालदार जानकीला म्हणतो, हे सेफ रस्ता नाही आहे, मी तुम्हाला सोडतो. जानकी असं मी काय ना अंधाराला घाबरले होते, मी जाते एकटी, थँक्यू. इकडे घरामध्ये सुमित्रा, ऋषिकेश, सारंग असं पुकारत त्यांना बोलवत असते. काय रे जानकी कुठे, माया बी घरात दिसत नाहीये, बराच वेळ झाला, तिला फोन कर, टेन्शन होत आहे रे मला. ऋषिकेश जानकीला फोन करत असतो. तोच जानकी दाराजवळ येते आणि खूप घाबरलेली असते ती. आणि सुमित्र मागं बघतो आणि त्याच्या दादा म्हणजे ऋषिकेशला म्हणतो, दादा वहिनी आली. ऋषिकेश जानकीला म्हणतो, काय ग कुठे होतीस तू. आणि जानकीला मायानं बोलल्याला आठवतं की खून केलाय तुम्ही. काय ग काय विचारतोय मी, कुठे होतीस तू, माया कुठे आहे, तू ठीक आहेस ना. जानकी रडत म्हणते, ऋषिकेश ते असंच बोलत असते. ती म्हणते की माझ्या हाताहून पाप झालाय, गुन्हा घडलाय. अवंतिका उठते आणि म्हणते, जानकी वहिनी काय बोलतायत तुम्ही, बोला तर, सांगा आम्हाला, आम्ही शेअर करणार नाहीत कुणाला. ऋषिकेश जानकीला म्हणतो, अगं रडू नकोस, ती रडत असते. तो म्हणतो, अगं रडू नकोस, आत ये बस, रडू नकोस, असं बोलत बोलत तिला आत घेतो.
जानकी येते म्हणते माझी चूक नव्हती, मला असं हटकून मी नाही केलंय, माझ्या हातानं चुकीनं झालाय हा गुन्हा. मग ऋषिकेश तिला सोफ्यावर बसवतो आणि म्हणतो, काय झालंय जानकी, रडू नकोस, मला तरी सांग. जानकी रडत रडत सांगते, ऋषिकेश असं आवाजात काढते, ऋषिकेश माझ्या हाताहून खून झालाय. हे ऐकून नुसतं सगळे तिच्याकडे पाहत राहतात आणि माहीत नाही काय डोक्यात येते त्यांच्या. ऋषिकेश म्हणतो, काय? जानकी रडत्या आवाजात म्हणते, हो, माझ्या हातानं गोळी मारली गेली चुकीनं आणि ऐश्वर्याला लागली असं ती म्हणत असते. ऋषिकेश म्हणतो, अगं काय बोलत आहेस तू? आणि मग तिथून नितीन पवार सर येतात आणि म्हणतात, खोटं बोलत नाहीये जानकी, खरं आहे ते. आणि मग ऋषिकेश उठून म्हणतो, साहेब तुम्ही? पोलीस ऑफिसर म्हणतात, आम्हाला वाटलंच होतं की तुम्ही काहीतरी घोळ केलाय. तुम्ही रस्त्यावरून चालत होता तेव्हाच आम्हाला काहीतरी गडबड वाटली होती, पण आधी आम्ही विचार केला, कन्फर्म केलं आणि मग विचार करून आलात. ऋषिकेश म्हणतो, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, असं काय नाही, जानकी असं करूच शकत नाही. नाही कसं नाही, ह्यानं आत्ता स्वतः कबूल केलंय, आम्ही ऐकलंय हा ते. त्यांनी ऐश्वर्या रणदिवे यांचा खून केलाय, त्यांच्यावर गोळी झाडली आणि हेच सत्य आहे. त्यामुळे आम्ही इथं चौकशी करायला आलात आणि जानकी रणदिवे यांना अटक करण्यात आलं होतं. जानकी खूप घाबरते आणि ऑफिसर म्हणतात, हवालदार ताब्यात घ्या यांना. ती घाबरत म्हणते, ऋषिकेश माझ्यापासून चुकून झालंय. जानकी म्हणते, नाही मी नाही केलंय असं, माझ्याकडून चुकीनं झालंय. हे सगळं जानकीचं स्वप्न होतं, मला तर वाटलं खरंच आहे. जानकी दारातच नाही असं बोलते आणि ऋषिकेश आणि अवंतिका धावत तिच्याकडे येतात. सगळे जानकीला विचारतात, काय झालंय? आणि ऋषिकेश म्हणतो, माया आणि ऐश्वर्याला पकडायला तेव्हा काय झालंय का तुला, सांग ना. अवंतिका जानकीला बोलते, वहिनी सांगा ना. तिथेच अवंतिका आणि ऋषिकेश जानकीला विचारत असतात आणि विचारत असतात जानकीला चक्कर येते आणि ती बेशुद्ध होऊन पडते. सगळेजण खूप घाबरतात. अवंतिका पाणी घेऊन येते आणि ऋषिकेश जानकीच्या तोंडावर पाणी शिंपडतो. इकडे कावेरी काकू त्यांच्या घरामध्ये चक्रा मारत असतात. त्या स्वतःशीच म्हणतात, कधी येईल ही पोर, खूप वेळ झालाय जाऊन, मला तर आता बाई खूपच काळजी वाटते. कावेरी काकू देवाला प्रार्थना करत असतात, देवा माझ्या पोरीला काही होऊ नको देऊ. तोच दारावरची बेल वाजते आणि कावेरी काकू म्हणतात, आली वाटतं. घाईघाईने ते दार उघडतात तर पुढं सयाजीराव असतात आणि सयाजीरावाला पाहून ही घाबरते आणि म्हणते, तुम्ही? त्यावर सयाजीराव म्हणतात, का, कोणाची वाट बघत होतात? कावेरी काकू म्हणतात, तसं नाही हो. त्यावर सयाजीराव म्हणतात, मग मला बघून तुमचं थोबाड का पडलं? त्यावर कावेरी काकू म्हणतात, अहो तुम्ही असे अचानक आलात ना, काही कळवलं नाहीत. सयाजीराव म्हणतात, तेच कळवायला मी केव्हापासून आयुष्याला फोन लावतोय, पण आयुष्याचा फोनच लागत नाहीये. त्यावर कावेरी काकू म्हणतात, कवा धरणं झालंय, मी पण तिचीच वाट बघतीये. कावेरी काकू पुढे म्हणतात, दरवाजा वाजला ना तेव्हा मला वाटलं तीच आलीये, खूप रात्र झालीये, मला काळजीही वाटते आणि भीतीही वाटतेय. सयाजीराव म्हणतात, का, सांगून गेली नाही वाटतं? आणि त्यावर कावेरी काकू म्हणतात, तिला सवय आहे का सांगून जायची? ती मस्त पेचत राहते आणि माझ्या मात्र जीवाला घोर लावते. त्यावर सयाजीराव म्हणतात, अहो तुमचं थोबाड बंद करा, मीच बघतो आता काय झाले ते. सयाजीराव ऐश्वर्याला फोन लावतात आणि फोन स्विच ऑफ लागतो. त्यावर सयाजीराव काळजीत म्हणतात, फोन बंद येतोय, काय झालंय ह्या पोरीला, कुठं गेली कोणास ठाऊक, फोन बी लागणं झालाय तिचा. आणि इकडे ही माया मास्कमॅनच्या वेशामधून ऐश्वर्याला एका गाडीत टाकून कुठेतरी सुनसान जागेवर घेऊन येते. माया ऐश्वर्याला गाडीतून काढते आणि ओढत तिला नेत असते. ऐश्वर्याच्या पायाचे ओरखडे आणि हाताचं रक्त हे रस्त्यावर सांडलेलं असतं. माया ऐश्वर्याच्या पुढे बसून ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या तुझा रोल संपलाय आता, तुझी जागा मी घेतली असं समज. माया ऐश्वर्याला बाय म्हणते आणि राम नाम सत्य हे म्हणत तिची गाडी चालू करते आणि तिथून निघून जाते. आणि आता इकडे जानकी शुद्धीमध्ये आलेली असते. ऋषिकेश तिला पाणी देत विचारतो, आता मला सांग काय झाले, कसल्या टेन्शनमध्ये आहेस तू? तरीही जानकी गप्प असते.
ऋषिकेश तिला रिक्वेस्ट करतो, प्लीज बोल माझ्याशी. आणि तू मायाबरोबर कुठेतरी बाहेर गेली होतीस ना, मग काय झाले? ऋषिकेश म्हणतो, जाताना तुम्ही दोघी गेलात आणि येताना तू एकटी आलीस. माया कुठे? अगं काहीतरी बोल. तरीही मी शांतच असते. जानकी काही बोलणार तोच तिथे माया येते आणि माया म्हणते, मी इथे आहे. त्यावर ऋषिकेश मायाला म्हणतो, कुठे गेली होतीस तू? आम्ही मुंबईला गेलो होतो, तिथे तुझे आई वडील नाहीयेत. खोटं बोलतेस ना तू आमच्याशी? ऋषिकेश मायाला जाब विचारतो, तू फसवणूक करतेस आमची, पण का? त्यावर माया घाबरत घाबरत म्हणते, हो हो दादा, मी सांगते. माया पुढे म्हणते, मी जे काही केलं ते मुद्दाम ठरवून काहीच नाही केलं. माया म्हणते, माझे आई वडील मास्कमॅनच्या तावडीत आहेत आणि ही काल जानकीला सांगते की माझे आई वडील ऐश्वर्याच्या ताब्यात आहेत. माया पुढे म्हणते, त्या मास्कमॅनने माझ्या आई वडिलाला डांबून ठेवलंय आणि हे सगळं मी जानकी ताईला सांगितलंय. त्यावर जानकी बारीकसं तोंड करून तिच्याकडे पाहते आणि ऋषिकेश जानकीला विचारतो, काय ग, काय म्हणते ही? त्यावर जानकी म्हणते, हो ऋषिकेश, माया जे बोलते ते खरं आहे. जानकी म्हणते, ह्याच्यामध्ये सगळ्यात ऐश्वर्याचा हात आहे आणि ऐश्वर्या ह्याच्यामध्ये सामील आहे, म्हणून ही सगळं माया करत होती आणि ती मास्कमॅनला जाऊन सांगत होती. ऋषिकेश आता म्हणतो, पण हे सगळं माया खरं बोलते ह्याची काय गॅरंटी आहे? त्यावर माया खोटं नाटं रडते आणि म्हणते, दादा, तुम्हाला माझ्यावर संशय घ्यायचा असेल तर खुशाल घ्या आणि मला पोलिसाच्या स्वाधीन करा. आता मात्र जानकीचं रिॲक्शन असं असतं, खरंच माया जर खोटं बोलत असेल तर? हे तिच्या स्पष्ट चेहऱ्यावरून दिसतं आणि माया रडत रडत म्हणते, पण त्याआधी कुणीतरी माझ्या आईवडिलांना वाचवा हो. माया म्हणते, मला त्यांचा त्रास बघवत नव्हता म्हणून मी तुम्हा सगळ्यांच्या विरोधात गेले. माया हात जोडते आणि ऋषिकेशला म्हणते, माझ्यावर विश्वास ठेवा दादा. ऋषिकेश म्हणतो, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही काही कळायला मार्ग नाही. ऋषिकेश पुढे म्हणतो, मी फक्त जानकीच्या शब्दावर तुझ्यावर विश्वास ठेवतोय, पण यापुढे जर तू खोटेपणा केलास तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव. त्यावर माया म्हणते, थँक्स दादा, माझे आई वडील सापडले ना, मीच तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून निघून जाईल. माया ऋषिकेशच्या पाया पडते आणि म्हणते, मला माफ करा दादा, माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप सोसावं लागलंय. ऋषिकेश परत जानकी जवळ बसतो आणि तिला विचारतो, काय झाले, तू कसलं टेन्शन घेतलेस? मग पण आल्या नाही ओरडलीस आणि चक्कर येऊन पडलीस. जानकी ऋषिकेशला सांगणारच असते तेवढ्यामध्ये माया म्हणते, मी सांगते. आणि माया एक परत खोटी स्टोरी पुढे उभा करते. ती म्हणते, मास्कमॅनच्या तावडीमध्ये माझे आई वडील आहेत ना, त्यामुळे त्यांनी टेन्शन घेतलंय. माया पुढे म्हणते, लता काकू जेव्हा मास्कमॅनच्या तावडीत होत्या त्यावेळेस त्यांनी त्यांना खूप त्रास दिला होता. आता माझ्या आईवडिलांसोबत ते काय करतील म्हणून ह्याचं टेन्शन जानकीताईने घेतले. आणि माया जानकीला विचारते, हो ना जानकीताई? आणि त्यावर वरवर उत्तरते जानकी म्हणते, हो. ऋषिकेश मायाला म्हणतो, तू काळजी करू नकोस, तुझ्या आईवडिलाला लवकर शोधून काढू आम्ही आणि त्या मास्कमॅनपर्यंत पण पोहोचू. आणि जानकीला म्हणतो, तू आराम कर, काळजी करू नकोस, आईला तुझ्यासाठी कॉफी घेऊन पाठवतो. असं म्हणून ऋषिकेश तिथून निघून जातो. आणि मैत्रिणींनो, आजचा भाग त्याने इथंच संपवलाय. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. माया जानकीला म्हणते, तुमच्या हाताने ऐश्वर्या मिळाली, तिचा खून झाला, ही गोष्ट घरात कोणालाही कळता कामा नये, नाही तर होत्याचं नव्हतं होईल. आणि बाहेर सगळे जेवणाच्या टेबलवर बसलेले असतात आणि जानकी जेवण वाढत असते. त्यावर आई म्हणतात, ह्यावेळेचं इलेक्शन सुद्धा ऋषिकेशच जिंकेल. आणि अवंतिका म्हणते, हो, रणदिवे हरावेत म्हणून ते सयाजीराव नको ते प्रयत्न करणार आहेत. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, ते सयाजीराव कशाला, त्यांची ती 150 आणि मुलगी सुद्धा तेच करणार आहे. हे ऐकून जानकीच्या हातातलं वरण खाली सांडतं आणि सगळेजण विचारतात, जानकी काय झालंय तुला, तू ठीक आहेस ना? आणि इकडे कावेरी काकू देवाला प्रार्थना करत असतात, माझी पोरगी जिथं कुठं असेल तिथं सुखरूप असू दे. आणि लगेच इकडे ऐश्वर्या शुद्धीवर आलेली असते. ऐश्वर्या खरंच मरणाच्या दारातून वापस येईल का? तिला कोण दवाखान्यामध्ये घेऊन जातं? हे पाहणे आता खूप रंजक ठरणार आहे, तेव्हा कोणीही मिस करू नका. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.